नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रणय खंदार तुमचे स्वागत करतो ज्ञानोदय या माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मागील व्हिडिओत आपण दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर या टॉपिकला सुरुवात केली होती। तर आज त्याचाच दुसरा भाग आपण इथे अभ्यासणार आहोत। पण त्यापूर्वी सर्वप्रथम एक छोटीशी कन्सेप्ट म्हणजे लीप वर्ष। लीप वर्ष आपण सर्वांना माहीतच आहे की दर 4 वर्षातून एकदा येत असते। म्हणजेच कोणतेही असे वर्ष ज्याला 4ने निशेष भाग जातो हे आपणा सर्वांना माहीतच आहे। आणि लीप वर्षाची वैशिष्ट्य म्हणजे साधारण वर्षात 365 दिवस असतात, तर लीप वर्षात 366 दिवस असतात। आणि तो एक्स्ट्रा दिवस म्हणजे 29 फेब्रुवारी। हे काही सांगण्याची गरज नाही, पण या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहे लीप वर्षाबाबत। जसे की आपण शताब्दी वर्ष हे 99 वर्षानंतर येत असते, परंतु हे जे नेहमीचे वर्ष आहे, जसं कोणतेही असे वर्ष ज्याला 4ने निशेष भाग जातो, म्हणजे आता जे करंटली चालू आहे 2024, हे आपल्याला माहित आहे की लीप वर्ष आहे, कारण याला 4ने भाग जातो। तसंच 1996 हे पण एक लीप वर्ष आहे, कारण याला 4ने भाग जातो। तसेच असे खूप सारे म्हणजे 1992, आता करंटचे 2016, 2020 आणि असे भरपूर सारे। आपल्याला माहित आहे की कोणत्याही वर्षाला 4ने भाग गेला, 4ने निश्चित भाग गेला की ते लीप वर्ष असते। परंतु इकडे कोणतेही असे शतक वर्ष ज्याला 400ने निशेष भाग जातो। जसं आपण शिकतो की दर 4 वर्षानंतर लीप वर्ष येते। पण एक गोष्ट सांगतो, आता समजा 1696 हे वर्ष चालू आहे आणि 1696 हे लीप वर्ष आहे। आपल्याला माहित आहे कारण यांना 4ने निशेष भाग जातो। आणि आपल्याला हे पण माहित आहे की लीप वर्ष एकदा आलं की त्याच्या पुढे जे 4 वर्षांनी येते ते सुद्धा लीप वर्ष असते। तर याच्या पुढे 4 वर्षांनी काही 1700, 1696च्या पुढे 4 वर्षांनी 1700 येईल। पण हे 1700 हे लीप वर्ष नाही आहे। 1700 ही लीप वर्ष नाही आहे का? कारण याला 400ने भाग जात नाही। तसंच आता समजा 1996 हे वर्ष चालू आहे, तर 4 वर्षानंतर 4 वर्ष उलटले की 2000 येईल। तर 2000 हे लीप वर्ष आहे, कारण याला 400ने भाग जातो, याला जात नाही। म्हणून हे लीप वर्ष नसून सामान्य, जरी 4 वर्षानंतर येत असलं तरी हे लीप वर्ष नसून सामान्य वर्ष आहे आणि हे लीप वर्ष आहे। तसेच भरपूर सारे, आता जसं मी पहिलं घेतो 1700 तर आहेच नाही, आपल्याला माहित आहे। तसंच 1800 हे सुद्धा लीप वर्ष नाही, कारण याला 400ने भाग जात नाही। आता मला सांगा 1600 हे लीप वर्ष आहे का? तर हो, 1600 हे लीप वर्ष आहे, कारण याला 400ने निशेष भाग जातो। तसंच 1900 हे सुद्धा लीप वर्ष नाही। पण आता करंट जे चालू आहे 2000 हे लीप वर्ष आहे, आणि याच्यानंतर येणार जे 2100 असेल हे लीप वर्ष नसेल। तर ही एवढीच कन्सेप्ट होती। आशा करतो की तुम्हाला समजली असेल, कारण यावर
कमीत कमी एक दोन तरी प्रश्न परीक्षेत विचारले जातात। आता आपण एक नवीन संकल्पना शिकणार आहोत, म्हणजे कॅलेंडर रिपीट केव्हा होते, म्हणजे वर्षाची पुनरावृत्ती। म्हणजे समजा या वर्षी 2024 आहे, 2024चे कॅलेंडर जसेच्या तसे पुढील वर्षी कोणत्या वर्षी येईल व तसेच मागील वर्षी कोणत्या वर्षी आले होते, म्हणजे वर्षाची आवृत्ती किंवा पुनरावृत्ती। मागील आवृत्ती, दिलेले वर्ष, जे वर्ष आपल्याला दिलेले असते त्या समोरील जे लीप वर्ष आहे, म्हणजे आता जे करंट चालू आहे 2024, हे स्वतः एक लीप वर्ष आहे आणि याच्या समोर जे लीप वर्ष येणार ते राहणार 2028। तर 2024 व 2028 यांमधील अंतर, तर यांमधील अंतर 4 आहे आणि 4 म्हणजे 0। 4 लिहा 0 लिहा फरक पडत नाही, कारण 2024 हे स्वतः एक लीप वर्ष आहे। तर दिलेले वर्ष व त्या समोरील लीप वर्ष यांच्यातील अंतर घ्यावे आणि ते अंतर जर 4 आले तर -28 करायचं, म्हणजे त्यातून 28 वर्ष वजा करावे। जर 1 आलं तर -6 म्हणजे 6 वर्ष वजा करायचे। जर 2 आलं तर -11 आणि 3 आलं तरी -11 म्हणजे 11च वर्ष वजा करायचे। तसेच पुढील आवृत्ती, दिलेल्या वर्षाला 4 ने भागावे आणि जर बाकी 0 आली तर +28 घ्यावे, जर 1 आली तर +6 घ्यावे, 2 आली तर +11 व 3 आली तर +11 करावे। म्हणजे जर 0 आली तर 28 वर्ष पुढे जायचं, 1 आली तर 6 वर्ष पुढे जायचं, 2 आली तर 11 वर्ष पुढे जायचं व 3 आली तरी सुद्धा 11 वर्ष पुढे जायचं। म्हणजे हे 28, 6, 11, 11 हे कॉमन राहील। फक्त जर आपल्याला मागे जायचं राहिलं तर आपण मायनस करायचं आणि जर पुढे जायचं राहिलं तर प्लस करायचं। तर आता याच्यावर आपण काही उदाहरणं घेऊ, म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे समजेल। पहिला प्रश्न आहे, 1996 या वर्षीचे कॅलेंडर पुढे कोणत्या वर्षी आवृत्तीत येईल? पुढे दिलेलं आहे म्हणजे पुढील कोणत्या वर्षी आवृत्तीत येईल, म्हणजे 1996च्या पुढे। तर जसं मी सांगितलं होतं, तुम्ही तो स्क्रीनशॉट तर घेतलाच असेल आणि नसेल घेतला तर एकदा मागे व्हिडिओला मागे करा व तो स्क्रीनशॉट घेऊन घ्या। तर 1996, तर मी सांगितलं होतं जे दिलेलं वर्ष आहे दिलेले वर्ष किंवा त्या वर्षाचे शेवटले 2 अंक जरी घेतले तरी भागाकार तोच येणार, त्याला 4 ने भाग द्यावा। तर तसंच 1996 भागेला 4, तर बाकी 0 राहते, म्हणजे हे बघा ना, 4 × 16 उरले 3 झाले 39, 4 × 9 = 36 आणि उरले 3, 4 × 9 = 36। 499 ने पूर्ण भाग जातो, उरला 0। किंवा तेवढं करण्यापेक्षा जर फक्त 96ला 4 ने भाग दिला तरी पण बाकी 0 राहते आणि बाकी 0 आली म्हणजे +28 करावे, म्हणजे 1996 मध्ये 28 वर्ष आणखी जोडावे। तर
1996 अधिक 28. म्हणजे ते कॅलेंडर 2024 या वर्षी आवृत्तीत येईल. म्हणजे जर समजा 1996चं जे कॅलेंडर होतं ते जर आता तुमच्याकडे असेल तर तुम्हाला यावर्षी सुद्धा कॅलेंडर घेण्याची गरज नव्हती. कारण जर समजा 2024ला जी आजची तारीख आहे 20 डिसेंबर ही शुक्रवारला आलेली आहे, तर तसंच 1996 मध्ये 20 डिसेंबर हा शुक्रवारलाच आला होता आणि 2024 मध्ये 366 दिवस आहे. 1996 मध्ये पण 366 दिवस होते, कारण हे दोन्ही लीप वर्ष आहे. आता इकडे 2014 या वर्षीचे कॅलेंडर पुढे कोणत्या वर्षी आवृत्तीत येईल, तर जसं सांगितलं होतं 2014 भागेला 4, शेवटले दोन अंक 14 भागेला 4, 4 तिरी 12, बाकी उरले 2, ही झाली बाकी. ही झाली बाकी, नाहीतर तुम्ही म्हणाल भागाकारच घेऊ नये. ही बाकी होय, 0 म्हणजे बाकी. बाकी 2 राहिले, भागाकार 3 आला, बाकी 2 राहिले, लक्षात ठेवा. तर 2 बाकी जर 2 राहिली म्हणजे प्लस 11 प्लस, कारण आपल्याला पुढे जायचं आहे म्हणून प्लस. तर 2014 अधिक 11 बरोबर 2025. म्हणजे 2014ला जे कॅलेंडर आलं होतं तेच 2025ला पण रिपीट होईल. म्हणजे जर समजा तुमच्याकडे 2014चं कॅलेंडर आहे तर पुढच्या वर्षी तुम्हाला कॅलेंडर घेण्याची पण गरज नाही, कारण जसं 2014चं कॅलेंडर होतं तसेच्या तसं 2025ला उतरणार आहे. प्रश्न तिसरा, 2021 या वर्षाचे कॅलेंडर पुढे कोणत्या वर्षी आवृत्तीत येईल, तर सर्वप्रथम जे दिलेलं वर्ष आहे शेवटचे दोन अंक 21 भागेला 4, तर 4 4 पंच 20, 4 पंच 20, 20 पर्यंत भाग गेला, उरली बाकी 1 ही बाकी आहे, कारण 20 पर्यंत भाग गेला, 21 आतून 20 गेले, बाकी 1 उरली, बाकी 1 उरली म्हणजेच अधिक 11, सॉरी 1 म्हणजे 6, 1 म्हणजे प्लस 6, तर 2021 अधिक 6 बरोबर 2027. तर 2021 या वर्षाचं कॅलेंडर पुढे 2027 या वर्षी जशास तसे उतरेल. प्रश्न चौथा, 2007 या वर्षाचे कॅलेंडर पुढे कोणत्या वर्षी आवृत्तीत येईल, तर तेच दिलेले वर्ष भागेला 4, 4 एक 4, 7 ला भाग द्यायचा आहे, जिथपर्यंत गेला 4 पर्यंत गेला, बाकी 3 उरली, 3 म्हणजे प्लस 11. हे पुढे म्हणते की मागे म्हणते यावर जास्त लक्ष ठेवायचं आहे, कारण पुढे म्हणलं की प्लस आणि मागे म्हणलं की अधिक, सॉरी वजा. तर
2007 अधिक 11 म्हणजेच 2018. म्हणजे जी 2007 या वर्षीचं कॅलेंडर होतं ते 2018ला रिपीट झालं होतं. प्रश्न 5वा, 2020 या वर्षाचे कॅलेंडर मागील कोणत्या वर्षी आवृत्तीत होते? इथे लक्ष द्या, मागील विचारले आहे. जसं की मी सांगलं होतं दिलेले वर्ष व त्याच्या समोरील लीप वर्ष त्यांच्यातील गॅप, त्यांच्यातील जे अंतर आहे, म्हणजे हे दिलेलं वर्ष आहेत 2020 ह्याच्या समोरील लीप वर्ष. तसं तर 2020 हे स्वतः एक लीप वर्ष आहे. म्हणजे आणि याच्या समोर 4 वर्षांनी येईल, म्हणजे 2020च्या नंतर 4 वर्षांनी 2024ला येईल. यांच्यामधला गॅप हा 4 वर्षाचा आहे. म्हणजे तुम्ही असं जरी काउंट केलं की फक्त लीप वर्ष धरलं, लीप वर्ष असलं की -28 करायचं, एवढं करत नाही बसायचं. फक्त लीप वर्ष दिसलं की -28. म्हणजे 2020 हे स्वतः एक लीप वर्ष आहे. याच्यातून 28 मायनस करा, म्हणजे 2020 तून 28 गेले 1992. म्हणजे 2020 या वर्षी जे कॅलेंडर जसेच्या तसं होतं, तसंच कॅलेंडर 2020च्या आधी 1992ला उतरलं होतं. तर आता इकडे 1993 या वर्षीचे कॅलेंडर मागील कोणत्या वर्षी आवृत्तीत होते? तर जे दिलेलं वर्ष आहे 1993, याच्या समोरील लीप वर्ष 93च्या समोरील लीप वर्ष कोणतं असेल की ज्याला 4 ने भाग जातो? 93ला नाही जात, 94, 95, 96ला जातो. म्हणजे 1996 हे लीप वर्ष होतं. यांच्या मधातला गॅप 1996 व 93, 1996 वजा 1993 3 वर्ष आहे. तर 3 वर्ष आलं, 3 म्हणजे -11, मायनस कारण मागे जायचं आहे. तर 1993 -11 म्हणजेच 1982. म्हणजे 1993 या वर्षी जे कॅलेंडर होतं तसंच्या तसं कॅलेंडर 1982ला आधीच रिपीट झालं होतं. प्रश्न 7वा, 1999 या वर्षीचे कॅलेंडर मागील कोणत्या वर्षी आवृत्तीत होते? तर आपणास माहित आहे दिलेलं वर्ष आहे 1999, याच्या समोरचं लीप वर्ष 99च्या समोरचं लीप वर्ष 2000. यांच्यामध्ये अंतर कितीचं आहे? तर 1 वर्षाचं. जर अंतर 1 वर्षाचं आहे
तर 1 वर्षाचं अंतर म्हणजे -6 म्हणजे 1999 वजा 6 बरोबर 1993. 1993ला जे कॅलेंडर होतं तेच 1999ला रिपीट झालं होतं. आता इकडे प्रश्न 8वा 2006 या वर्षीचे कॅलेंडर मागील कोणत्या वर्षी आवृत्तीत होते? दिलेलं वर्ष आहे 2006. याच्या समोरील लीप वर्ष म्हणजे 6 7 8 2008. 2008 हे लीप वर्ष आहे कारण याला 4 ने निशेष भाग जातो. तर याच्यातील अंतर 2 वर्ष आहे. 2 वर्ष म्हणजेच -11 म्हणजे 2006 - 11 बरोबर 1995. म्हणजे 2006 या वर्षीचं कॅलेंडर मागे 1995ला जसं 1995ला होतं तसंच 2006ला उतरलं आणि जसं 2006ला होतं तसंच 1995ला पण होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की आजचे हे जे 2 कन्सेप्ट मी सांगितले तेच तुम्हाला समजलेच असणार. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवू आणि पुढील व्हिडिओत आपण दिनदर्शिका याच टॉपिकवर काही प्रश्न घेऊ. म्हणजे तुम्हाला समजेल की परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आणि जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.